हे बघ तुझा राग आम्ही समजू शकतो, पण असा हा कायदा हातात घेणं बरोबर नाही रे. सोडा मला, सोडा म्हणलंय ना, का बांधून ठेवलाय मला? सोडा. काय करावं, त्याचा राग तरी कसा शांत करायचा? देवासमोर आपण बघितलंय, त्याचा राग असा सहजासहजी नाही शांत होणार. हो, पण काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. त्याला जर शांत नाही केला ना तर डॅडीचं काय खरं नाही. त्यांचा न्याय तू जे काय करायचं असतील ते कायदा करेल, पण याला आपल्याला शांत करावं लागेल. मला काय वाटतं, त्याच्या बहिणीने काहीतरी मार्ग काढला पाहिजे. राजू, आपल्याला काहीतरी करावं लागेल बरं का, नाही तर सूर्याच्या हातून काहीतरी विपरीत घडेल. सोडा मला. आज एकतर तो जालिंदर जिवंत राहील, नाहीतर मी तरी. सोडा मला, सोडा. अरे सोड ना, सोड. दादा मला माहितीये डॅडीने जो गुन्हा केलाय तो माफ करण्यासारखा नाहीये, पण तू जे करायला निघाला त्याने काय मिळणार आहे आपल्याला? रागाच्या भरात तू त्यांना मारशील, पण त्यानंतर आमचं, तुझ्या बाकीच्या बहिणींचं, वहिनीचं, बाळाचं काय होईल त्याचा विचार केलायस तू? दादा, एवढ्या वर्षानंतर आपली आई आपल्याला परत मिळाली, हीच मोठी गोष्ट नाहीये का आपल्यासाठी? तुझ्या हातून जर कुठला गुन्हा घडला तर आपल्या आईने भोगलेले सगळे कष्ट व्हायला जातील. तात्या आणि आईचे संस्कार व्हायला जातील. हेच हवंय का तुला? दादा, तू नसशील तर माझ्या मुली पोरक्या होतील रे. तुला शपथ आहे त्यांची. शांत हो दादा, मी तुझ्या पुढे हात जोडते. तू शांत हो.